नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपल्याला कोऑर्डिनेट जॉमेट्री या चॅप्टरमधील प्रॅक्टिस सेट 5.1 या व्हिडिओमध्ये सॉल्व करायचा आहे। त्यातील पहिला प्रश्न, फाइंड द डिस्टन्स बिटवीन ईच ऑफ द पेअर्स ऑफ द पॉईंट्स। पहा, इथे आपल्याला एक पेअर दिलेली आहे, दोन पॉईंट दिलेले आहेत आणि या दोन्ही पॉईंटचे कोऑर्डिनेट दिलेले आहेत। म्हणजे एक्स कोऑर्डिनेट पहिला जो असतो एक्स कोऑर्डिनेट आणि दुसरा जो असतो वाय कोऑर्डिनेट। येथे एक्स कोऑर्डिनेट 4 आहे आणि वाय कोऑर्डिनेट 1 आहे। पहा, दोन पॉईंट आहेत, त्यातील आपल्याला डिस्टन्स फाइंड आउट करायचं आहे। सपोज हा पॉईंट ए आहे, त्या पॉईंटचे कोऑर्डिनेट 2 आणि 3 आहेत आणि दुसरा पॉईंट आहे एक बी। सपोज हा पॉईंट बी आहे, याचे कोऑर्डिनेट 4 आणि 1 आहेत। 4 आणि 1 पाय म्हणजे या दोन पॉईंटमधील डिस्टन्स किती असेल? हा पॉईंट याचे कोऑर्डिनेट हे आहेत आणि हा पॉईंट त्याचे कोऑर्डिनेट हे आहेत, तर हे डिस्टन्स किती असेल? म्हणजे डिस्टन्स ए टू बी या सेगमेंटचं डिस्टन्स किती असेल ते आपल्याला फाइंड आउट करायचं आहे। दोन पॉईंटचे कोऑर्डिनेट जर दिले असतील तर आपल्याला त्या दोन पॉईंटमधील डिस्टन्स फाइंड आउट करण्यासाठी एक फॉर्म्युला आहे। त्या फॉर्म्युल्याला काय म्हणतात? डिस्टन्स फॉर्म्युला। पहा, फॉर्म्युल्याचं नाव आहे डिस्टन्स फॉर्म्युला। पहा, तो फॉर्म्युला कसा आहे? डिस्टन्स ए टू बी, म्हणजे इथे आपण डिस्टन्स ए टू बी फाइंड आउट करणार। स्क्वेअर रूटमध्ये ब्रॅकेटमध्ये x2 मायनस x1 याचा स्क्वेअर, येथे प्लस y2 मायनस y1 आणि ब्रॅकेटचा स्क्वेअर। पहा, x2 मायनस x1 ब्रॅकेटचा स्क्वेअर प्लस y2 मायनस y1 ब्रॅकेटचा स्क्वेअर आणि पूर्ण अंडर रूट आहे। हा x1 हा y1, तर हा x2 आणि हा y2। म्हणजे x1ची व्हॅल्यू 2 घेणार आपण, y1ची व्हॅल्यू 3 घेणार, x2ची व्हॅल्यू 4 आणि y2ची व्हॅल्यू 1। जर ह्या व्हॅल्यू पुट केल्या आपण तर आपल्याला ही लेंथ किती आहे ती यावरून काढता येईल। हा आहे डिस्टन्स फॉर्म्युला। पहा, येथे ए आणि बी ऐवजी जर पी आणि क्यू असेल तर आपण काय लिहिणार? डिस्टन्स पी क्यू असं लिहिणार। सी आणि डी असेल तर काय लिहिणार आपण? डिस्टन्स सी आणि डी याप्रमाणे। हा फॉर्म्युला खूप महत्त्वाचा आहे, डिस्टन्स फॉर्म्युला लक्षात ठेवा। आपल्याला फक्त व्हॅल्यू पुट करायच्यात आणि या दोन पॉईंटमध्ये डिस्टन्स किती आहे ते फाइंड आउट करायचं आहे। म्हणजे या दोन पॉईंटने जो सेगमेंट तयार होतो त्या सेगमेंटची लेंथ किती असेल, डिस्टन्स किती असेल ते आपल्याला फाइंड आउट करायचं आहे। पहा, हे कोऑर्डिनेट x1 y1 घेऊ आपण आणि हे कोऑर्डिनेट x2 आणि y2 घेऊ। पहा, याचं सोल्युशन कसं लिहिणार आपण? लेट a x1 y1 and b x2 y2 be the given points। हा पॉईंट आपण ए पॉईंट याप्रमाणे दिलेला आहे आपल्याला, आपण याप्रमाणे घेतलेला आहे आणि बी पॉईंट याप्रमाणे दिलेला आहे, आपण याप्रमाणे घेतलेला आहे। म्हणजे आता काय होईल? x1ची व्हॅल्यू 2 होईल, y1ची व्हॅल्यू 3 होईल, बरोबर आहे। हेअर x1 इक्वल टू 2, y1 इक्वल टू 3, x2 इक्वल टू 4, y2 इक्वल टू 1, y2 इक्वल टू 1। देअरफॉर बाय डिस्टन्स फॉर्म्युला, ए आणि बी मधील डिस्टन्स फाइंड आउट करायचं आहे। डिस्टन्स ए टू बी इक्वल टू स्क्वेअर रूटमध्ये येथे काय लिहिणार? x2 मायनस x1 ब्रॅकेटचा स्क्वेअर प्लस y2 मायनस y1 आणि ब्रॅकेटचा स्क्वेअर। पहा, फक्त आपल्याला व्हॅल्यू पुट करायची आता आणि सॉल्व करायचं आहे। पहा, x2ची व्हॅल्यू 4 आहे, x2ची व्हॅल्यू 4 आहे, मायनस x1ची व्हॅल्यू 2 आहे, ब्रॅकेटचा स्क्वेअर आहे, हे प्लस y2ची व्हॅल्यू 1 आहे, मायनस y1ची व्हॅल्यू 3 आहे, याचा स्क्वेअर। आधी ब्रॅकेटची सबट्रॅक्शन करायची। 4 मायनस 2 म्हणजे काय होतील? 2 होईल आणि हा स्क्वेअर ॲज इट इज, हे प्लस
1 मायनस 3 म्हणजे -2 होईल, बरोबर आहे. आणि ब्रॅकेटचा स्क्वेअर इक्वल टू 2चा स्क्वेअर 4 होईल. हे प्लस आहे, -2चा स्क्वेअर काय होतो, +4च होतो. +2 असो किंवा -2 असो, त्याचा जर स्क्वेअर केला तर फक्त +4च होतो. म्हणजे -2चा स्क्वेअर किती होईल, +4. हे प्लस आहेत आणि +4च होईल, बरोबर आहे. म्हणजे हे काय होईल, 4 + 4 म्हणजे 8 होतील. स्क्वेअर रूटमध्ये 8. स्क्वेअर रूटमध्ये 8 आहेत, याला आपण असं लिहू शकतो 4 × 2 म्हणजे एक परफेक्ट स्क्वेअर नंबर घेतला आपण, त्याचा आपल्याला स्क्वेअर रूट काढता येईल. स्क्वेअर रूटमध्ये 4 आहेत, ते जर बाहेर आले तर 2 होतील, बरोबर आहे. म्हणजे 4चं स्क्वेअर रूट 2 आणि हे √2 ॲज इट इज. म्हणजे √8ला आपण असं लिहू शकतो 2√2. म्हणजे काय लिहिणार, 2√2. काहीतरी युनिट असेल त्या लेंथचं, बरोबर आहे. युनिट लिहू आपण. नंतर सेंटेन्स लिहायचं आपल्याला. देअरफॉर द डिस्टन्स बिटवीन A and B is 2√2 युनिट. दुसरी पेअर P आणि Q ची आहे. सोल्युशन. लेट हे दिलेले पॉईंट आपण x1 y1 आणि x2 y2 म्हणून कन्सिडर करू. लेट P x1 y1 आणि x2 y2. लेट P x1, y1 and Q x2 y2 be the given points. Here x1 ची व्हॅल्यू -5, x1 इक्वल टू -5, y1 ची व्हॅल्यू 7, x2 ची व्हॅल्यू -1 आणि y2 ची व्हॅल्यू 3 आहे. आता बाय डिस्टन्स फॉर्म्युला. डिस्टन्स फॉर्म्युला लिहून घेऊ. पॉईंट कोणते आहेत, P आणि Q आहे. म्हणजे इथे काय लिहिणार आपण, डिस्टन्स P, Q इक्वल टू स्क्वेअर रूटमध्ये x2 - x1 स्क्वेअर. येथे दोन्ही टर्म्स xचे आहेत आणि येथे दोन्ही टर्म yचे आहेत, y2 - y1 स्क्वेअर. इक्वल टू व्हॅल्यू पुट करू. x2 ची व्हॅल्यू -1 आहे, -1. हे मायनस x1 ची व्हॅल्यू मायनसमध्ये आहे. येथे मायनस आहे, तो मायनस लिहिला आपण, परंतु x1 ची व्हॅल्यू मायनसमध्ये आहे. म्हणजे इथे काय होईल, एक ब्रॅकेट होईल, बरोबर आहे. इथे मोठा ब्रॅकेट करणार आपण, कारण मध्ये एक ब्रॅकेट आलेला आहे. आणि प्लस y2 ची व्हॅल्यू 3 आहे आणि y1 ची व्हॅल्यू 7 आहे, याचा स्क्वेअर. -1. हे मायनस मायनस प्लस होतील. प्रथम ब्रॅकेट सॉल्व करायचा, नंतर स्क्वेअर करायचा आपल्याला. हे मायनस मायनस प्लस होतील, हे 5 आणि इथे स्क्वेअर प्लस 3 - 7 म्हणजे काय होईल, -4 होईल, याचाही स्क्वेअर. 5 - 1 म्हणजे 4 होईल आणि त्याचा स्क्वेअर आहे, प्लस -4चा स्क्वेअर किती असतो, 16 असतो. -4चा स्क्वेअर 16 आहे आणि +4चा पण स्क्वेअर 16 आहे. म्हणजे -4 × -4 म्हणजे काय होईल, +16च होतील, बरोबर आहे. किंवा 4 × 4 हे पण काय होतील, 16 होतील. लक्षात ठेवा, मायनसचा स्क्वेअर केला तर तो प्लस येतो. 4चा स्क्वेअर 16 आणि हे काय होतील, 16. दोघांची ॲडिशन 32 होईल. 16 + 16 म्हणजे रूटमध्ये 32. आपला आन्सर काय आलेलं आहे, रूटमध्ये 32. तर एखादा परफेक्ट स्क्वेअर नंबर यामध्ये आपल्याला ॲडजस्ट होईल का. आपण असं लिहू शकतो, 16चं स्क्वेअर रूट घेता येईल आपल्याला. म्हणजे 16चं स्क्वेअर रूट 4 होईल, बरोबर आहे. म्हणजे 16 स्क्वेअर रूटच्या बाहेर आले तर 4 होतील आणि √2 ॲज इट इज. म्हणजे असं लिहू शकतो आपण, बरोबर आहे. 4√2 असं डायरेक्ट लिहिलं तरी चालते. युनिट. नंतर आपण सेंटेन्स काय लिहिणार,
देअरफॉर डिस्टन्स बिटवीन P and Q is 4√2 unit. नेक्स्ट पहा पुढची पेअर आहे R आणि S ची, x1 y1 x2 y2. पहा यालाच x1 x2 असं करायचं नाही किंवा y1 y2 असं नाही करायचं. पहिला x1 तर y1, x2 तर y2. सोल्युशन लेट R आपण x1, y1 म्हणून कन्सिडर करू आरला अँड S x2 y2 बी दी गिवन पॉईंट्स. हेअर मग येथे x1 ची व्हॅल्यू काय होईल? 0 होईल. हेअर x1 इक्वल टू 0, y1 ची व्हॅल्यू -3, x2 ची व्हॅल्यू 0 आणि y2 ची व्हॅल्यू 5/2. बाय डिस्टन्स फॉर्म्युला R आणि S चं डिस्टन्स काढायचं आहे. डिस्टन्स R अँड S इक्वल टू स्क्वेअर रूटमध्ये फॉर्म्युला x2 - x1 स्क्वेअर आणि येथे प्लस येथे y2 - y1 स्क्वेअर. व्हॅल्यू पुट करू. x2 ची व्हॅल्यू 0 आहे मायनस x1 ची व्हॅल्यू 0च आहे. x2 ची व्हॅल्यू पण 0 आहे आणि x1 ची व्हॅल्यू पण 0च आहे. बरोबर आहे. म्हणजे 0 - 0 आणि ब्रॅकेटचा स्क्वेअर प्लस y2 ची व्हॅल्यू 5/2 आहे आणि y1 ची व्हॅल्यू -3 आहे. हा मायनस परंतु y1 ची व्हॅल्यू पण मायनस आहे म्हणजे इथे काय होईल? एक ब्रॅकेट येईल -3. हा ब्रॅकेट मोठा करू आपण, स्क्वेअर ब्रॅकेट हा, कारण मध्ये एक छोटा ब्रॅकेट आलेला आहे आणि याचा स्क्वेअर. पहा 0 - 0 होईल. 0चा म्हणजे ही टर्म कॅन्सल होईल. बरोबर आहे. हे 0 - 0 त्याचा स्क्वेअर हे कॅन्सलच होईल, 0 होऊन जाईल. आणि हे काय राहील आता? 5 - 2 पहा हे मायनस मायनस प्लस होतील, +3 आणि पूर्ण ब्रॅकेटचा स्क्वेअर आहे. पहा आधी ब्रॅकेट सॉल्व करायचा, नंतर स्क्वेअर घ्यायचा आपल्याला. पहा स्क्वेअर रूटमध्ये ब्रॅकेट आहे परंतु त्या ब्रॅकेटला स्क्वेअर आहे अशी जर कंडिशन असेल तर स्क्वेअर आणि स्क्वेअर रूट कॅन्सल होतात. फक्त हा ब्रॅकेट राहील म्हणजे 5/2 + 3 फक्त एवढंच राहते, कारण स्क्वेअर आणि स्क्वेअर रूट कॅन्सल होईल. हे सॉल्व करू शकतो आपण. सिम्प्लिफाय करू. येथे क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचा. येथे काहीच नाही म्हणजे छेदामध्ये 1 आहे. बरोबर आहे. आता तिरपा गुणाकार करायचा, क्रॉस मल्टिप्लिकेशन. पाहायच्या पुढे लिहितो मी. 5 × 1 5 होतील, 2 × 3 म्हणजे 6 होतील आणि अपॉन 2 × 1 म्हणजे 2 होईल. पहा हा मल्टिप्लिकेशन आणि छेदाछेदांचा मल्टिप्लिकेशन. हे काय होतील? 11/2 युनिट. पहा नंतर आपण खाली सेंटेन्स काय लिहिणार? देअरफॉर दी डिस्टन्स बिटवीन R अँड S इज 11/2 युनिट. नेक्स्ट पहा पुढची पेअर आहे L आणि M ची, x1 y1 x2 y2. लेट L x1 y1 x1, y1 and M x2, y2 be the given points. Here x1 इक्वल टू 5 आहे, y1 ची व्हॅल्यू -8, x2 ची व्हॅल्यू -7 आणि y2 ची व्हॅल्यू -3. बाय डिस्टन्स फॉर्म्युला डिस्टन्स बिटवीन L अँड M, L, M. हे डिस्टन्स किती येणार आहे? स्क्वेअर रूटमध्ये x2 - x1 ब्रॅकेटचा स्क्वेअर प्लस y2 - y1 आणि ब्रॅकेटचा स्क्वेअर. व्हॅल्यू पुट करू.
-7, x1ची व्हॅल्यू 5 आहे म्हणजे -5 हे स्क्वेअर, हा मायनस आणि व्हॅल्यू काय आहे प्लसमध्ये आहे, आणि प्लस y2ची व्हॅल्यू -3 आणि y1ची व्हॅल्यू किती आहे -8. पहा व्हॅल्यू जर मायनस आली तर ब्रॅकेट करायला विसरायचं नाही. येथे मायनस आहे, हा मायनस आणि व्हॅल्यू पण कशी आहे मायनसमध्ये आहे आणि याचा स्क्वेअर आहे, त्यामुळे इथे मोठा ब्रॅकेट करू आपण. पहा प्रथम ब्रॅकेट सॉल्व करून घेऊ. -7 -5 म्हणजे -12 होईल आणि ब्रॅकेटचा स्क्वेअर बरोबर आहे. हे प्लस -3 मायनस मायनस प्लस होतील +8. पहा -3 आणि हे मायनस मायनस +8 होतील बरोबर आहे आणि याचा स्क्वेअर इक्वल टू, पहा मायनसचा स्क्वेअर प्लस होईल म्हणजे -12चा स्क्वेअर +144 होईल. -144 होत नाही, -12चा स्क्वेअर किती होणार आहे +144 आणि हे +8 -3 म्हणजे 5 होतील आणि 5चा स्क्वेअर म्हणजे काय होईल 25. दोघांची ॲडिशन करायची, हे ॲडिशन होईल 169 स्क्वेअर रूटमध्ये. पहा 169चं स्क्वेअर रूट किती असते 13 असते, इक्वल टू 13 युनिट. Therefore, the distance between L and M is 13 unit. Next, sub question 5. Solution. x1 हा y1 हा x2 आणि हा y2. Let t x1, y1 and r x2, y2 be the given points. Here येथे x1ची व्हॅल्यू काय होईल -3, y1ची व्हॅल्यू 6, x2ची व्हॅल्यू 9 आणि y2ची व्हॅल्यू -10. बाय डिस्टन्स फॉर्म्युला, डिस्टन्स बिटवीन t and r, tr इक्वल टू स्क्वेअर रूटमध्ये x2 - x1 ब्रॅकेटचा स्क्वेअर आणि येथे प्लस y2 - y1 आणि ब्रॅकेटचा स्क्वेअर. व्हॅल्यू पुट करू. पहा x2ची व्हॅल्यू 9 आहे, 9 मायनस x1ची व्हॅल्यू मायनसमध्ये आहे म्हणजे हे -3 आणि याचा स्क्वेअर होईल बरोबर आहे, आणि हे प्लस y2ची व्हॅल्यू -10 आहे आणि y1ची व्हॅल्यू काय आहे 6 आहे. प्लस असेल तर ब्रॅकेट करायची गरज नाही. पहा ब्रॅकेट सॉल्व करू. 9 हे मायनस मायनस प्लस होतील, 9 + 3 होतील आणि याचा स्क्वेअर हे प्लस, पहा हे -10 आणि -6 म्हणजे -16 होतील आणि त्याचाही स्क्वेअर आहे. पहा इक्वल टू 9 + 3 12 होतील, 12चा स्क्वेअर 144 आणि प्लस पहा -16चा स्क्वेअर किती होईल 256 प्लसमध्ये होईल. पहा दोघांची ॲडिशन करू. हे दोघांची ॲडिशन किती येईल 400. पहा 400चं स्क्वेअर रूट काय असते 20 असते युनिट. नंतर खाली काय लिहिणार आपण, डिस्टन्स बिटवीन टी अँड आर इज 20 युनिट. नेक्स्ट पहा डब्ल्यू आणि एक्स मधील डिस्टन्स फाइंड आउट करायचं आहे. लेट डब्ल्यू x1, y1 अँड हा x1 आहे, हा y1 आहे, हा x2 आहे आणि हा y2 आहे. अँड x हा कॅपिटल X आहे आणि मध्ये स्मॉल x आहे, x2 y2 बी दी गिवन पॉईंट्स. हेअर x1ची व्हॅल्यू
x1 इक्वल टू -7/2 आहे, y1 इक्वल टू 4, x2 इक्वल टू 11 आणि y2 इक्वल टू 4. सर्व व्हॅल्यू व्यवस्थित लिहून घ्यायच्या. व्हॅल्यू लिहिताना चुकलं तर आन्सर चुकते आपलं. बाय डिस्टन्स फॉर्म्युला, डिस्टन्स बिटवीन wx इक्वल टू स्क्वेअर रूटमध्ये x2 मायनस x1 स्क्वेअर आणि प्लस y2 मायनस y1 स्क्वेअर. पहा येथे x1 y1 आहे, आपण येथे x1 y1 लिहायचं नाही, येथे x2 y2 आहे, तर येथे x2 y2 असं लिहायचं नाही. हे पॉईंटचे कोऑर्डिनेट आहेत, हा xचा आणि हा yचा, हा xचा हा yचा. परंतु फॉर्म्युला आपला कसा आहे, प्रथम xच्या दोन्ही टर्म आहेत x2 मायनस x1 आणि नंतर yच्या दोन टर्म आहेत y2 मायनस y1. पहा व्हॅल्यू पुट करू. x2ची व्हॅल्यू 11 आहे, x1ची व्हॅल्यू मायनसमध्ये आहे पहा, आणि -7/2 आहे, म्हणजे -7/2 ते ब्रॅकेट करू, म्हणजे हा ब्रॅकेट आपण स्क्वेअर ब्रॅकेट करू आणि ब्रॅकेटचा स्क्वेअर प्लस y2ची व्हॅल्यू 4 आणि y1ची व्हॅल्यू 4च आहे, इक्वल टू पहा हे 11, हे मायनस मायनस प्लस होईल 7/2, बरोबर आहे, आणि ब्रॅकेटचा स्क्वेअर आहे. पहा 4 - 4 0 होईल, 0चा स्क्वेअर म्हणजे ही टर्म कॅन्सल होऊन जाईल, बरोबर आहे. हे काय होईल, पूर्ण कॅन्सल होऊन जाईल, लिहिण्याची गरज नाही. पहा इक्वल टू, पहा स्क्वेअर रूटमध्ये ब्रॅकेट आहे आणि ब्रॅकेटला स्क्वेअर आहे, म्हणजे ब्रॅकेटचा स्क्वेअर आणि त्याचं पुन्हा स्क्वेअर रूट, म्हणजे हे दोन्ही कॅन्सल केले तरी चालेल आपण, म्हणजे व्हॅल्यू काय येईल आपली, स्क्वेअर आणि स्क्वेअर रूट दोन्ही निघून जातील. पहा आता हे क्रॉस मल्टिप्लिकेशन करू. पहा 2 × 11 म्हणजे 22 आणि प्लस 7 × 1 म्हणजे 7 आणि अपॉन काय होईल, 2 × 1 म्हणजे 2, म्हणजे हे काय होईल 29/2 एवढे युनिट. पहा इथे डिव्हिजन करायचं गरज नाही आहे, कारण आपल्याला पॉईंट पण याप्रमाणे दिलेला आहे -7/2, त्याप्रमाणे असंच आन्सर राहू द्यायचं आपण. पहा नंतर आपल्याला खाली काय लिहायचं आहे, द डिस्टन्स बिटवीन w अँड x इज 29/2 युनिट. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 2, डिटरमाइन वेदर दी पॉईंट्स आर कोलिनियर. पहा येथे आपल्याला 3 पॉईंट दिलेले आहेत आणि हे 3 पॉईंट कोलिनियर आहेत का हे आपल्याला ठरवायचं आहे. पहिल्या प्रश्नामध्ये आपल्याला 2 पॉईंट आणि त्या पॉईंटचे कोऑर्डिनेट दिले असतात, त्या 2 पॉईंटमधील डिस्टन्स आपण डिस्टन्स फॉर्म्युल्याने फाइंड आउट केलेला आहे. परंतु आता येथे 3 पॉईंट आहेत आणि हे 3 पॉईंट कोलिनियर आहेत का. पहा 3 पॉईंट एकतर याप्रमाणे असतील, कोलिनियर असतील, म्हणजे एकाच लाईनवर असतील, बरोबर आहे. हे आहेत कोलिनियर, कारण हे तीनही पॉईंट कसे आहेत, आपण हे पॉईंट घेतलेले आहेत, हा पॉईंट, हा पॉईंट आणि हा पॉईंट, हे 3 पॉईंट एकाच लाईनमध्ये आहेत, म्हणजे कोलिनियर आहेत. जर लाईनवर नसेल तर कसे असतील, पहा 2 पॉईंट लाईनवर असतील, परंतु तिसरा पॉईंट या लाईनच्या बाहेर कुठेही असेल, सपोज येथे पॉईंट घेतला आपण, म्हणजे याप्रमाणे असेल, बरोबर आहे. पहा 3 पॉईंट जर कोलिनियर असतील आणि आपण जॉईन केले तर एका लाईनवर असतील, बरोबर आहे, म्हणजे येथे एक लाईन तयार होते. परंतु 3 पॉईंट जर नॉन कोलिनियर असतील आणि आपण जॉईन केले तर येथे एक ट्रायंगल तयार होतो. हे एक डिस्टन्स असेल, हे एक डिस्टन्स आणि या पॉईंटपासून या पॉईंटपर्यंत हे एक डिस्टन्स. सपोज हा पॉईंट P घेतला आपण, हा Q घेतला आणि हा पॉईंट R घेतला आपण, म्हणजे येथे काय होईल, डिस्टन्स PR किती असेल, डिस्टन्स P आणि R या 2 पॉईंटमधील डिस्टन्स म्हणजे हे डिस्टन्स प्लस हे डिस्टन्स, बरोबर आहे. डिस्टन्स PQ आणि प्लस डिस्टन्स QR, बरोबर आहे. ही लेंथ किती असेल, या 2 लेंथच्या ॲडिशन एवढी असेल, बरोबर आहे. ही येथे कंडिशन सॅटिस्फाय होईल. जर कोलिनियर पॉईंट असतील तर सर्वात मोठं जे डिस्टन्स आहे ते उरलेल्या 2 डिस्टन्सच्या ॲडिशन एवढं असणार आहे. परंतु नॉन कोलिनियर असेल तर येथे ट्रायंगल तयार होईल आणि ट्रायंगलची आपल्याला प्रॉपर्टी माहीत आहे. सपोज हा पॉईंट आपण P घेऊ, हा Q आणि हा पॉईंट R घेतला,
तर ट्रायंगलची प्रॉपर्टी माहिती आहे आपल्याला, कोणत्याही दोन साईड्सची ॲडिशन घेतली तर तिसऱ्या साईडपेक्षा ग्रेटर असते. सपोज डिस्टन्स PQ हे डिस्टन्स आणि प्लस डिस्टन्स QR QR या दोन साईड्सची ॲडिशन घेतली आपण तर ती किती असेल, ग्रेटर असेल. ही ॲडिशन किती असेल, जास्त असेल या साईडपेक्षा, म्हणजे या साईड्सच्या डिस्टन्सपेक्षा. ही कंडिशन जर सॅटिस्फाय होत असेल तर आपण काय म्हणणार, 3 पॉईंट नॉन कोलिनियर आहेत. सर्वात ग्रेटर जे डिस्टन्स आहे ते जर उरलेल्या दोन डिस्टन्सच्या ॲडिशन एवढं असेल तर ते 3 पॉईंट कोलिनियर असतील. आणि नॉन कोलिनियर जर पॉईंट असतील तर सर्वात ग्रेटर जे डिस्टन्स आहे ते उरलेल्या दोन डिस्टन्सच्या ॲडिशनपेक्षा कमी असणार आहे, लेस असणार आहे. बरोबर आहे. आपल्याला ही कंडिशन सॅटिस्फाय होत असेल तर पॉईंट कोलिनियर आहेत. जर कंडिशन सॅटिस्फाय होत नसेल तर ते 3 पॉईंट नॉन कोलिनियर आहेत. पहिला प्रश्न, पॉईंट A, B आणि C आहेत आणि त्यांचे कोऑर्डिनेट दिलेले आहेत. तर येथे 3 पॉईंट आहेत A, B आणि C. सपोज A, B आणि C. प्रथम आपण काय करणार, ABचं डिस्टन्स फाइंड आउट करू, नंतर BCचं डिस्टन्स फाइंड आउट करू आणि नंतर ACचं डिस्टन्स फाइंड आउट करू. हे पॉईंट येथे B असू शकतो, येथे A असू शकतो किंवा येथे C असू शकतो. म्हणजे सिक्वेन्स कशी आहे ती आपल्याला माहिती नाही. त्यामुळे आपण काय करणार, या 3 पॉईंटपासून आपण काय करणार, 3 सेगमेंट तयार होतील. एक AB सेगमेंट तयार होईल, म्हणजे डिस्टन्स AB तयार होईल. बरोबर आहे. एक डिस्टन्स BC तयार होईल आणि एक डिस्टन्स AC तयार होईल. या तीनही डिस्टन्सची मॅग्निट्यूड म्हणजे हे तीनही डिस्टन्स आपण फाइंड आउट करू आणि कोणती कंडिशन सॅटिस्फाय होती ते आपण चेक करू. पहिल्याचं सोल्युशन लिहिणार आपण. सोल्युशन बाय डिस्टन्स फॉर्म्युला. प्रथम AB हे डिस्टन्स फाइंड आउट करू आपण, A टू B. नंतर B टू C हे डिस्टन्स फाइंड आउट करू आणि नंतर A पासून C पर्यंत A टू B हे डिस्टन्स फाइंड आउट करू बाय डिस्टन्स फॉर्म्युला. डिस्टन्स A टू B. फॉर्म्युला माहिती आहे, आपण पहिल्या प्रश्नामध्ये पाहिलेला आहे. म्हणजे x2 मायनस x1 ब्रॅकेटचा स्क्वेअर प्लस येथे y2 मायनस y1 ब्रॅकेटचा स्क्वेअर. बरोबर आहे. 2 पॉईंट घेतले आपण A आणि B. A पॉईंटचे कोऑर्डिनेट काय आहेत, 1 आणि -3 आहेत आणि B पॉईंटचे कोऑर्डिनेट काय आहेत, 2 आणि -5 आहेत. हा x1 तर हा y1 होईल, हा x2 तर हा y2 होईल. बरोबर आहे. व्हॅल्यू पुट करू आपण. x2 म्हणजे काय घेणार आपण, 2 घेणार. येथे ब्रॅकेट करू, 2 मायनस 1 x1 आणि ब्रॅकेटचा स्क्वेअर येथे प्लस y2ची व्हॅल्यू -5 आहे, हे मायनस आणि y1ची व्हॅल्यू मायनस आहे म्हणजे येथे ब्रॅकेट येईल. फॉर्म्युल्यातला मायनस हा आहे आणि y1ची व्हॅल्यू मायनस आहे म्हणजे -3 पुन्हा ब्रॅकेटमध्ये लिहिणार आपण आणि स्क्वेअर. आता हे सॉल्व करू. 2 मायनस 1 म्हणजे 1 होईल आणि त्याचा स्क्वेअर, हे प्लस. प्रथम हा ब्रॅकेट सॉल्व करून घ्यायचा. हे -5 मायनस मायनस प्लस होतील, हे 3 आणि हा ब्रॅकेटचा स्क्वेअर. 1चा स्क्वेअर 1 होईल आणि प्लस -5 प्लस 3 म्हणजे -2 होईल, परंतु -2चा स्क्वेअर म्हणजे काय, 4 होईल. बरोबर आहे. ही ॲडिशन √5. डिस्टन्स AB आपण फाइंड आउट केलेला आहे. डिस्टन्स AB किती आहे, √5. सपोज 1 नंबर. आता AB फाइंड आउट केल्यानंतर आपण BC फाइंड आउट करू. प्रथम AB नंतर BC फाइंड आउट करू. नाऊ डिस्टन्स B टू C. डिस्टन्स BC. B पॉईंट आहे, त्याचे कोऑर्डिनेट काय आहेत, 2 आणि -5. नंतर C पॉईंट आहे, त्याचे कोऑर्डिनेट आहेत -4 आणि 7. x1 y1 हा x2 आणि हा y2. ह्या व्हॅल्यू पुट करू आपण. आता फॉर्म्युला लिहिण्याची गरज नाही. इथे लिहिणार आपण
S2 मधून x1 मायनस करायचा म्हणजे -4 -2 -2 आणि ब्रॅकेटचा स्क्वेअर बरोबर आहे. हे प्लस नंतर आपण काय करणार y2 - y1 y2 7 आहे आणि y1 -5 आहे म्हणजे मायनस आणि पुन्हा हा -5 आणि ब्रॅकेटचा स्क्वेअर. -4 -2 म्हणजे -6 होईल आणि त्याचा स्क्वेअर आहे प्लस प्रथम ब्रॅकेट सॉल्व करून घ्यायचा. 7 हे मायनस मायनस प्लस होतील 7 + 5 आणि त्याचा स्क्वेअर आहे बरोबर आहे. -6चा स्क्वेअर +36 आणि प्लस 7 + 5 12 होतील आणि 12चा स्क्वेअर 144. ही ॲडिशन करू आपण. ही ॲडिशन येणार आहे 180 बरोबर आहे. 180 आहे परंतु येथे काय आहे √5 मध्ये आलेलं आहे. आपण या फॉर्ममध्ये कन्वर्ट करू म्हणजे काय करता येईल आपल्याला 180चे आपण फॅक्टर काढू. 2 ने डिवाइड केला आपण तर 90 होईल. पुन्हा 2 ने डिवाइड केल्यामुळे 45 होतील. लास्टला 5 आहेत म्हणजे 5 ने डिवाइड करता येईल 9 होईल. 3 3 3 आणि 1 बरोबर आहे. म्हणजे 180ला आपण कसं लिहू शकतो 2 × 2 × 5 × 3 × 3 म्हणजे 180चे याप्रमाणे फॅक्टर पडतील बरोबर आहे. आता हे 2 ही पेअर आहे 2ची आणि ही पेअर आहे 3ची. जर स्क्वेअर रूटच्या बाहेर ही पेअर आणायची असेल तर काय होईल म्हणजे हे 2 × 2 4 होतील आणि 4चं स्क्वेअर रूट म्हणजे 2 होईल बरोबर आहे. या पेअरऐवजी एकच 2 बाहेर येईल आणि ही पेअर कॅन्सल होईल. त्याप्रमाणे हे पण 3 बाहेर येतील. पेअरपैकी एक 3 बाहेर येतील आणि पेअर स्क्वेअरमधली कॅन्सल होईल. येथे फक्त हे √5 राहतील बरोबर आहे. 3 × 2 हा मल्टिप्लिकेशन 6 होईल आणि हे √5 ॲज इट इज. डिस्टन्स B2C हे डिस्टन्स आपण फाइंड आउट केलेलं आहे. सपोज हे 2 नंबर. आता A to B फाइंड आउट केलं, B to C फाइंड आउट केलं. आता A to C. A to C. नाऊ डिस्टन्स A to C. आपल्याला समजण्यासाठी आपण काय करायचं Aचे कोऑर्डिनेट दिलेत आपल्याला 1 आणि -3 आणि Cचे कोऑर्डिनेट दिलेले आहेत -4 आणि 7. x1 y1 दुसऱ्या पॉईंटला x2 y2. x1ची व्हॅल्यू ही घ्यायची, y1ची ही घ्यायची, x2ची ही आणि y2ची ही व्हॅल्यू ही घ्यायची. आपल्याला व्हॅल्यू पुट करू. फॉर्म्युला x2 - x1. x2 म्हणजे -4 आणि -x1 म्हणजे -1 याचा स्क्वेअर आणि प्लस y2 - y1. y2 7 आहे येथे मायनस आहे म्हणजे मायनस आणि हे -3 हा ब्रॅकेट आपण याप्रमाणे मोठा ब्रॅकेट करू आणि स्क्वेअर. -4 आणि -1 म्हणजे -5 होतील आणि -5चा स्क्वेअर होईल बरोबर आहे. प्लस आधी ब्रॅकेट सॉल्व करून घेऊ. 7 मायनस प्लस म्हणजे 7 + 3 आणि याचा स्क्वेअर होईल. -5चा स्क्वेअर म्हणजे +25 होईल. 7 + 3 म्हणजे 10 होतील आणि 10चा स्क्वेअर 100 बरोबर आहे. म्हणजे हे काय होईल रूटमध्ये 125. 125ला आपण असं लिहू शकतो. याची फॅक्टर काढू आपण. फॅक्टर जर काढले तर काय होईल 5 ने डिवाइड करू. इथे पुन्हा 5 ने डिवाइड करता येईल 5 आणि 5ला 5 ने डिवाइड करता येईल. म्हणजे 125ला आपण असं लिहू शकतो 5 × 5 × 5 बरोबर आहे. एक पेअर बाहेर घेऊ आपण म्हणजे एकच 5 बाहेर येतील आणि ही पेअर कॅन्सल होईल बरोबर आहे. हे 25 आणि 25चं स्क्वेअर रूट घेतलं आपण तर 5 येईल आणि हे रूटमध्ये 5 ॲज इट इज. डिस्टन्स A to C. तीनही डिस्टन्स आपण फाइंड आउट केलेले आहेत 1 2 3 बरोबर आहे. ABचं डिस्टन्स हे आहे, BCचं हे आहे आणि ACचं डिस्टन्स हे आहे. तीनची आपण तुलना करू तर आपल्या काय लक्षात येते सर्वात मोठी लेंथ ही आहे. हे 6√5 आहेत आणि हे किती आहेत √5 म्हणजे हे 1 टाइम्स आहेत आणि हे किती आहेत 5 टाइम्स आहेत. रफमध्ये लिहितो मी. एक लेंथ काय मिळाली आपल्याला √5 मिळाली बरोबर आहे आणि दुसरी लेंथ काय आहे 6√5 आहे.
आणि तिसरी लेंथ आहे 5 टाइम्स √5. बरोबर आहे. सर्वात मोठी लेंथ ही आहे. तर या दोघांची ॲडिशन केली आपण तर किती येईल? √5 आणि प्लस 5 √5. हे 1 टाइम्स आहेत आणि हे 5 टाइम्स आहेत, म्हणजे टोटल किती होईल? 6 टाइम्स √5. बरोबर आहे. हे 1 टाइम्स √5 आणि प्लस हे 5 टाइम्स √5, म्हणजे दोघांचे ॲडिशन 6 टाइम्स √5. म्हणजे हे येते. बरोबर आहे. म्हणजे तीनही पॉईंट कसे आहेत? कोलिनियर आहेत. नंतर लिहिणार आपण ॲडिंग 1 and 3. डिस्टन्स A to B प्लस डिस्टन्स A to C इक्वल टू √5 प्लस 5 टाइम्स √5. म्हणजे काय होईल? 6 टाइम्स √5. बरोबर आहे. ही व्हॅल्यू कशाची आहे? डिस्टन्स B to C ची. बरोबर आहे. येथे लिहिणार फ्रॉम टू मध्ये BC ची व्हॅल्यू ही आहे म्हणून आपण दाखवलेलं आहे. BCचं डिस्टन्स एवढं आहे. बरोबर आहे. देअरफॉर डिस्टन्स A to B प्लस डिस्टन्स A to C इक्वल टू डिस्टन्स B to C. दोन डिस्टन्सची ॲडिशन केली आपण तर ती सर्वात मोठ्या डिस्टन्स एवढी आहे. म्हणजेच काय? A पॉईंट, B पॉईंट आणि C पॉईंट हे 3 पॉईंट कसे आहेत? कोलिनियर आहेत, एकाच लाईनवर आहेत. देअरफॉर पॉईंट्स A, B and C are कोलिनियर. मित्रांनो, प्रथम या पेजचा स्क्रीनशॉट काढून घ्या आणि यानंतर त्यामध्ये हे पेज आपल्याला ॲड करायचं आहे. नेक्स्ट यामध्ये सेकंड आहे L, M आणि N. सोल्युशन. प्रथम आपण LM ही लेंथ फाइंड आउट करू, नंतर MN ही लेंथ फाइंड आउट करू आणि नंतर L to N. फर्स्ट सेकंड, सेकंड थर्ड आणि फर्स्ट थर्ड. बाय डिस्टन्स फॉर्म्युला L आणि M डिस्टन्स L to M इक्वल टू x2 - x1. फॉर्म्युला कसा आहे? x2 - x1 स्क्वेअर आणि प्लस y2 - y1 स्क्वेअर. Lचे कोऑर्डिनेट काय आहेत? L पॉईंट -2 आणि 3 आहेत, -2 आणि 3 आहेत. आणि Mचे काय आहेत? 1 आणि -3 आहे. हा x1 घेऊ आपण, हा y1, हा x2 आणि हा y2. व्हॅल्यू पुट करू आपण. x2 म्हणजे काय? 1 आणि मायनस x1ची व्हॅल्यू -2 आहे, म्हणजे येथे ब्रॅकेट होईल -2 आणि येथे आपण हा मोठा ब्रॅकेट करू असा स्क्वेअर प्लस y2ची व्हॅल्यू -3, हे मायनस y1ची व्हॅल्यू 3 आहे आणि स्क्वेअर. सेकंड व्हॅल्यू जर मायनसमध्ये असेल तर येथे आपल्याला ब्रॅकेट करावं लागेल. हे सॉल्व करू. हे 1 मायनस मायनस प्लस हे 2 आणि ब्रॅकेटचा स्क्वेअर. प्रथम ब्रॅकेट सॉल्व करायचा, नंतर स्क्वेअर करायचा आपल्याला. -3 आणि -3 म्हणजे -6 होईल आणि याचा स्क्वेअर. बरोबर आहे. इक्वल टू 1 + 2 3 होईल आणि 3चा स्क्वेअर हे प्लस -6चा स्क्वेअर येथे लिहिला तरी चालेल किंवा -6चा स्क्वेअर. आता आपण स्क्वेअर करू. 3चा स्क्वेअर 9 होईल आणि प्लस -6चा स्क्वेअर 36. -6चा स्क्वेअर 36 आहे आणि प्लस 6चा पण स्क्वेअर 36च आहे. दोघांची ॲडिशन केली आपण तर 45. बरोबर आहे. 45ला आपल्याला असं लिहिता येईल, 5ने डिवाईड केलं तर 9 होईल, 9ला 3ने, 3ला 3ने डिवाईड करणार. बरोबर आहे. म्हणजे 45ला कसं लिहू शकतो आपण? 5 3 3, 5 3 आणि 3. ही पेअर आहे, त्यापैकी एकच बाहेर घेणार आपण आणि ही पेअर कॅन्सल होईल. हे 5 ॲज इट इज. सपोज 1 नंबर. हे डिस्टन्स आपण काढलेलं आहे
LM, डिस्टन्स L2M एवढं आलेलं आहे, बरोबर आहे. पहा आता डिस्टन्स फाइंड आउट करू आपण. M to N. नाऊ डिस्टन्स MN हे किती असेल? आता फॉर्म्युला लिहिण्याची गरज नाही. पहा एमचे कोऑर्डिनेट काय आहेत? 1 आणि -3. पहा 1 आणि -3 आणि एनचे काय आहेत? 5 आणि 4. एनचे 5 आणि 4. पहा x1 y1 x2 y2. फॉर्म्युला x2 - x1. पहा x2 5 आणि -1 5 -1 आणि ब्रॅकेटचा स्क्वेअर आणि प्लस y2 - y1 4 इथे मायनस आहे पहा, म्हणजे 4 मायनस येथे ब्रॅकेट करणार -3 आणि याचा स्क्वेअर. पहा फॉर्म्युल्याप्रमाणे व्हॅल्यू पुट केले आपण. 5 - 1 म्हणजे 4 होईल आणि त्याचा स्क्वेअर आहे. हे प्लस प्रथम ब्रॅकेट सॉल्व करून घेऊ. हे 4 मायनस मायनस प्लस हे 3 होतील आणि स्क्वेअर. 4चा स्क्वेअर 16 होईल आणि प्लस पहा या दोघांची ॲडिशन 7 होईल आणि 7चा स्क्वेअर 49. पहा दोघांची ॲडिशन करू आपण. पहा दोघांची ॲडिशन 65 होईल. डिस्टन्स MN आपण फाइंड आउट केलेला आहे. सपोज 2 नंबर. या 65चे फॅक्टर पाडायची गरज नाही आपल्याला, कारण काय होईल? फक्त 5ने डिवाईड करता येईल. 5ने डिवाईड केला आपण तर येथे 13 येईल, बरोबर आहे. 13 म्हणजे काय होईल? 5 × 13 होईल. परंतु पेअर होत नाही, म्हणजे आपल्याला स्क्वेअर रूट घेता येणार नाही. कोणतीच पेअर येत नसल्यामुळे हा नंबर आपण असाच राहू देऊ. पहा आता नंतर आपल्याला नाऊ डिस्टन्स L to N हे फाइंड आउट करायचं आहे. पहा Lसाठी कोऑर्डिनेट काय आहेत? -2 आणि 3 आणि Nसाठी कोऑर्डिनेट आहेत 5 आणि 4. पहा x1साठी ही व्हॅल्यू घेऊ, y1साठी ही व्हॅल्यू, x2साठी ही आणि y2साठी ही व्हॅल्यू पुट करू. x2 - x1 म्हणजे 5 - 2. पहा सेकंड व्हॅल्यू मायनसमध्ये आहे, त्यामुळे आपण हे मायनस आणि -2 याचा स्क्वेअर आणि प्लस y2 - y1 4 - 3 4 - 3 त्याचा स्क्वेअर. पहा 5 मायनस मायनस प्लस हे 2 याचा स्क्वेअर प्लस 4 - 1 म्हणजे 3 होईल. सॉरी 4 - 3 म्हणजे 1 होईल, त्याचा स्क्वेअर. पहा 5 + 2 म्हणजे 7 होतील. 7चा स्क्वेअर म्हणजे 49 होईल, बरोबर आहे. आणि हे +1 म्हणजे काय होईल? 50. पहा 50चे जर आपण फॅक्टर केले तर आपल्याला 2ने डिवाईड केल्यावर 25 येईल. 5ने डिवाईड करू तर येथे 5 म्हणजे 50ला आपण असं लिहू शकतो. 50ला कसं लिहिणार आपण? 2 × 5 × 5 म्हणजे या 50मध्ये 25 हा परफेक्ट स्क्वेअर नंबर हिडन झालेला आहे, बरोबर आहे, लपलेला आहे. तो आपल्याला बाहेर काढायचा आहे. म्हणजे 25 5 × 5 25 होतील. म्हणजे या पेअरऐवजी एक 5 बाहेर येतील, म्हणजे ही पेअर येथील कॅन्सल होईल. तर हे √2 ॲज इट इज म्हणजे असं लिहू शकतो आपण. हे डिस्टन्स येईल आपल्याला LNचं. पहा तीनही डिस्टन्स आपण फाइंड आउट केलेले आहेत. आता आपल्याला तुलना करायची. पहा हे एक डिस्टन्स आहे, हे एक डिस्टन्स आणि हे एक डिस्टन्स. सर्वात मोठं डिस्टन्स कोणतं आहे? सर्वात ग्रेटर डिस्टन्स हे आहे, कारण हे 65 आहेत. परंतु हे डिस्टन्स या दोघांची ॲडिशन केली तर तेवढं येत नाही आहे, बरोबर आहे. म्हणजे हे पॉईंट कसे आहेत? नॉन कोलिनियर. ॲडिंग 1 and 3 LM प्लस डिस्टन्स LN इक्वल टू 3√5 प्लस 5√2. पहा दोघांची ॲडिशन आपण अशी करू शकत नाहीत. 3 आणि 5 8 होतील, परंतु हे स्क्वेअर रूटमध्ये सारखे नंबर नाहीत. येथे √5 आहे, येथे √2 आहेत. हे सारखे नाहीत. सेम असेल तर आपण ॲडिशन केली असती, परंतु वेगवेगळे नंबर आहेत. म्हणजे यांची ॲडिशन केली तर एवढी येणार नाही आहे.
याची ॲडिशन आपल्याला करता येणार नाही. कशामुळे? कारण हे सारखे नंबर नाहीत. स्क्वेअर रूटमध्ये जर सारखे नंबर असते तर आपल्याला ॲडिशन करता आली असती, परंतु ती ॲडिशन एवढी येत नाही आहे. नॉट इक्वल टू √65. √65 म्हणजे काय होईल? डिस्टन्स m2n. ॲडिशन एवढी येत नाही, तिसऱ्या डिस्टन्स एवढी, बरोबर आहे. म्हणजे आपण काय लिहिणार? देअरफॉर डिस्टन्स LM प्लस डिस्टन्स LN नॉट इक्वल टू डिस्टन्स MN. देअरफॉर पॉइंट्स L, M and N are non-collinear. प्रथम हा स्क्रीनशॉट काढून घ्या आणि यानंतर हा स्क्रीनशॉट काढून घ्या. नेक्स्ट सब क्वेश्चन 3 R, D आणि S पॉईंट आहेत. सोल्युशन बाय डिस्टन्स फॉर्म्युला. डिस्टन्स फॉर्म्युल्याने आपल्याला 2 पॉईंटमधील डिस्टन्स फाइंड आउट करायचं आहे. प्रथम R आणि D हे डिस्टन्स फाइंड आउट करू, नंतर D आणि S आणि त्यानंतर R आणि S. R आणि D डिस्टन्स R to D हे डिस्टन्स किती असेल? स्क्वेअर रूटमध्ये S2 - x1. Rचे कोऑर्डिनेट काय आहेत? 0 आणि 3 आहेत आणि Dचे कोऑर्डिनेट 2 आणि 1 आहे. हा x1 घेऊ, हा y1, हा x2 आणि हा y2. डिस्टन्स फॉर्म्युला कसा आहे? S2 - x1 म्हणजे 2 - 0 याचा स्क्वेअर प्लस y2 - y1. y2 येथे 1 आहे आणि y1 3 आहे, म्हणजे 1 - 3 याचा स्क्वेअर. हे काय होईल? 2 - 0 म्हणजे 2च होतील आणि स्क्वेअर म्हणजे 2चा स्क्वेअर प्लस 1 - 3 म्हणजे -2 होईल आणि याचा स्क्वेअर. 2चा स्क्वेअर 4 होईल आणि -2चा पण स्क्वेअर 4च होईल. दोघांची ॲडिशन √8 येईल, बरोबर आहे. डिस्टन्स R to D हे डिस्टन्स एवढं आलेलं आहे. आता डिस्टन्स DS फाइंड आउट करू. नाऊ सपोज 1 नंबर. नाऊ डिस्टन्स DS D to S. Dचे कोऑर्डिनेट काय आहेत? D आहे आपल्याला 2 आणि 1 आणि S आहे 3 आणि -1. हा x1 घेऊ, y1, x2 आणि y2. S2 - x1 म्हणजे 3 - 2, 3 - 2 त्याचा स्क्वेअर आणि प्लस y2 - y1, y2 -1 आहे आणि y1 -1 स्क्वेअर, बरोबर आहे. 3 - 2 म्हणजे 1 होईल आणि 1चा स्क्वेअर मायनस प्लस -1 -1 म्हणजे -2 होतील आणि त्याचा स्क्वेअर. 1चा स्क्वेअर 1, -2चा स्क्वेअर प्लस 4 म्हणजे ॲडिशन येईल √5. सपोज हे 2 नंबर. हे डिस्टन्स आहे D to S. नाऊ आता डिस्टन्स फाइंड आउट करायचं आपल्याला R to S. डिस्टन्स RS इक्वल टू स्क्वेअर रूटमध्ये Rचे कोऑर्डिनेट 0 आणि 3 आहेत आणि Sचे कोऑर्डिनेट 3 आणि -1 आहे. x1 y1 x2 y2. फॉर्म्युला कसा आहे? S2 - x1 म्हणजे 3 - 0, 3 - 0 त्याचा स्क्वेअर आणि प्लस y2 - y1, y2 -1 आहे आणि y1 3 आहे म्हणजे -3 त्याचा स्क्वेअर. 3 - 0 आणि स्क्वेअर म्हणजे 3चा स्क्वेअर होईल. हे प्लस -1 - 3 -4 त्याचा स्क्वेअर इक्वल टू 3चा स्क्वेअर 9 -4चा स्क्वेअर प्लस 16 होईल. दोघांची ॲडिशन √25. देअरफॉर डिस्टन्स R to S हे डिस्टन्स एवढं मिळेल आपल्याला, बरोबर आहे. आता तीनही आपण डिस्टन्स फाइंड आउट केलेत. सर्वात
मोठं डिस्टन्स एवढं आहे. √25 हे सर्वात ग्रेटर आहे. पहा सर्वात ग्रेटर डिस्टन्स हे आहे, परंतु ह्या दोघांची ॲडिशन एवढी येत नाही. म्हणजे हे 3 पॉईंट कसे आहेत? नॉन कोलिनियर. ॲडिंग 1 and 2 1 and 2 RD प्लस डिस्टन्स DS इक्वल टू √8 आणि प्लस √5. पहा स्क्वेअर रूटमध्ये हे नंबर सारखे नाहीत, वेगवेगळे आहेत. येथे 8 आहे, येथे 5 आहे. यांची ॲडिशन करता येत नाही, परंतु याची व्हॅल्यू आपण सेपरेट काढली, याची व्हॅल्यू सेपरेट काढली आपण पॉईंटमध्ये, तर एवढी येणार नाही. कारण ही व्हॅल्यू किती आहे? फक्त 5 आहे, बरोबर आहे. ही ॲडिशन परंतु एवढी नाही आहे. पहा दोघांची ॲडिशन एवढी येत नाही. नॉट इक्वल टू √25 म्हणजे 5 आहे, बरोबर आहे. याचं स्क्वेअर रूट घेतलं तर 5 येईल, परंतु दोघांची ॲडिशन किती आहे? ही एवढी येणार नाही कंप्लीट. कारण हे आन्सर पॉईंटमध्ये येणार आहे. दोघांची व्हॅल्यू आपण सेपरेट काढले आणि ॲडिशन केली तर पॉईंटमध्ये आन्सर येईल, परंतु हे आन्सर कंप्लीट 5 आहे. म्हणजे नॉट इक्वल टू डिस्टन्स RS. म्हणजे आपण काय लिहिणार? देअरफोर डिस्टन्स RD प्लस डिस्टन्स DS नॉट इक्वल असल्यामुळे आपण काय लिहिणार? पॉईंट्स RD and S आर नॉट कोलिनियर नाहीत. नेक्स्ट पहा यातील चौथा प्रश्न. PQ आणि R हे 3 पॉईंट आहेत. प्रथम आपण PQ हे डिस्टन्स फाइंड आउट करू, नंतर Q2R आणि नंतर P2R. पहा सोल्युशन बाय डिस्टन्स फॉर्म्युला. प्रथम PQ हे डिस्टन्स फाइंड आउट करू आपण. डिस्टन्स P2Q. फॉर्म्युला कसा आहे? ब्रॅकेटमध्ये x2 मायनस x1 आणि ब्रॅकेटचा स्क्वेअर आणि प्लस y2 मायनस y1 आणि ब्रॅकेटचा स्क्वेअर. पहा इथे Pचे कोऑर्डिनेट 2 आणि -2 आणि 3 आहेत आणि Qचे कोऑर्डिनेट 1 आणि 2 आहेत. पहा y1 हा x2 आणि हा y2. पहा आता व्हॅल्यू पुट करू. x2 1 मायनस येथे मायनस आहे पहा, म्हणजे आपण काय करणार? 1 मायनस येथे ब्रॅकेट करणार -2 आणि याचा स्क्वेअर. येथे हा ब्रॅकेट करू आपण आणि प्लस y2 मायनस y1 2 मायनस 3 आणि त्याचा स्क्वेअर. पहा हे काय होईल? हे 1 मायनस प्लस 2 याचा स्क्वेअर, हे प्लस म्हणजे -1 होईल. 2 मायनस 3 म्हणजे -1 त्याचा स्क्वेअर, बरोबर आहे. याच्या पुढे लिहितो मी 1 प्लस 2 म्हणजे 3 होईल, त्याचा स्क्वेअर आहे आणि हे प्लस -1चा स्क्वेअर म्हणजे काय होईल? 3चा स्क्वेअर 9 आणि -1चा स्क्वेअर प्लस 1 म्हणजे काय होईल? √10. देअरफोर डिस्टन्स P2Q हे डिस्टन्स आपण फाइंड आउट केलं, √10 आहे. सपोज 1 नंबर. आता QR हे डिस्टन्स फाइंड आउट करू. नाऊ डिस्टन्स Q2R इक्वल टू बाय डिस्टन्स फॉर्म्युला. पहा Qसाठी पहा कोऑर्डिनेट आहेत 1 आणि 2 म्हणजे x1 y1 आणि R साठी कोऑर्डिनेट आहेत 4 आणि 1 म्हणजे x2 आणि हा y2. व्हॅल्यू पुट करू. x2 मायनस x1 पहा 4 मायनस 1 आणि ब्रॅकेटचा स्क्वेअर प्लस y2 मायनस y1 1 मायनस 2 आणि त्याचा स्क्वेअर. पहा 4 मायनस 1 म्हणजे 3 होईल आणि 3चा स्क्वेअर आणि प्लस 1 मायनस 2 म्हणजे -1 होईल आणि त्याचा स्क्वेअर. पहा 3चा स्क्वेअर 9 होईल, -1चा स्क्वेअर प्लस 1 होईल. म्हणजे ही पण व्हॅल्यू किती मिळेल आपल्याला? √10च मिळेल.
सेकंड. पहा डिस्टन्स QR. P2R. नाऊ डिस्टन्स P2R हे डिस्टन्स P साठी कोऑर्डिनेट काय आहेत -2 3 -2 आणि 3 म्हणजे x1 हे y1 आणि R साठी 4 1 4 आणि 1 हा x2 घेऊ आपण आणि हा y2 घेऊ. पहा x2 - x1 म्हणजे 4 - -2 4 - -2 त्याचा स्क्वेअर आणि प्लस y2 - y1 1 - 3 त्याचा स्क्वेअर. पहा प्रथम ब्रॅकेट सॉल्व करू. 4 - +2 होईल 4 + 2 त्याचा स्क्वेअर प्लस 1 - 3 म्हणजे -2 होईल त्याचा स्क्वेअर. 6 होतील 6चा स्क्वेअर म्हणजे 36 होतील आणि -2चा स्क्वेअर +4 म्हणजे हे काय होईल √40 बरोबर आहे. पहा येथे पण √10 आहेत, येथे पण √10 आहेत, येथे √40 आहेत म्हणजे √40ला आपण असं लिहू शकतो. 40चे जर आपण फॅक्टर काढले तर 2 ने 20 होईल, 2 ने 10 होईल, 2 ने 5 होईल आणि 5 ने 5 होईल. पहा म्हणजे असं आपण लिहू शकतो 2 × 2 × 2 × 5. पहा म्हणजे आपण ही पेअर बाहेर काढू तर 1 2 बाहेर येतील, ही पेअर कॅन्सल होईल आणि या दोघांचा मल्टिप्लिकेशन 10 होईल बरोबर आहे. देअरफॉर डिस्टन्स P2R हे 3 नंबर. पहा सर्वात मोठं डिस्टन्स हे आहे बरोबर आहे, परंतु या दोघांची ॲडिशन केली √10 आणि √10 म्हणजे 2 टाइम्स √10 होईल बरोबर आहे. हे नंबर सारखेच आहेत म्हणजे ॲडिशन करू शकतो आपण √10 आणि √10 म्हणजे 1 टाइम्स 1 टाइम्स म्हणजे 2 टाइम्स म्हणजे या दोघांची ॲडिशन केली आपण तर एवढी येते बरोबर आहे. म्हणजे हे तीनही पॉईंट कोलिनियर आहेत. पहा येथे लिहिणार आपण ॲडिंग 1 and 2 ॲडिंग 1 and 2 डिस्टन्स P2Q प्लस डिस्टन्स Q2R इक्वल टू सॉरी याची व्हॅल्यू √10 आलेली आहे, ही पण व्हॅल्यू किती आली √10च आली बरोबर आहे. दोघांची ॲडिशन केली आपण तर 2 टाइम्स √10 होईल बरोबर आहे. परंतु ही व्हॅल्यू आपली PR ची आलेली आहे. या व्हॅल्यूऐवजी आपण डिस्टन्स PR असं लिहू शकतो बरोबर आहे. येथे लिहिणार आपण फ्रॉम 3 म्हणजे या दोघांची ॲडिशन एवढी आलेली आहे. देअरफॉर डिस्टन्स P2Q प्लस डिस्टन्स Q2R. पहा सर्वात मोठी जी लेंथ आहे ती उरलेल्या 2 लेंथच्या ॲडिशन एवढी आहे म्हणजे हे तीनही पॉईंट कसे आहेत कोलिनियर. देअरफॉर पॉईंट्स P पॉईंट Q पॉईंट अँड R P Q अँड R आर कोलिनियर. हे दिलेले 3 पॉईंट आपले कोलिनियर आहेत. पहा प्रथम हा स्क्रीनशॉट काढून घ्या आणि त्यानंतर हे त्यामध्ये ॲड करायचं आहे आपल्याला. समजले मित्रांनो, धन्यवाद. पुढचा व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.